नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल IMP फार्मावरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसीसाठी कॅप राऊंड 3 चा ऑप्शन फॉर्म फिलिंग डेट सुरू झालेले आहे, कोणकोणत्या डेट्स आहेत आणि फॉर्म फिल करताना कोणकोणती काळजी घ्यायची, कशा पद्धतीने काळजी घ्यायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की कॅप 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेला आहे। हे बघा, इम्पॉर्टंट डेट्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहायला भेटेल की ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप 3 हॅज बीन स्टार्टेड। जे डायरेक्ट सेकंड इयर इन फार्मसी आहे, कॅप 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेला आहे। इम्पॉर्टंट डेट्स मध्ये पहा, तुम्हाला या ठिकाणी कॅप 3 साठी ऑप्शन फिलिंग फॉर्म स्टार्ट झालेले आहे 21/8/2026 ते 23/8/2026, म्हणजे 21, 22 आणि 23 या 3 दिवसामध्ये तुम्हाला कॅप 3 साठी ऑप्शन फॉर्म फिल करून घ्यायचा आहे। ओके, आणि ते ऑप्शन फॉर्म फिल करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे बघा। तर या ठिकाणी तुम्ही पाहत आहे ऑप्शन फॉर्म फिल करत असताना काळजी काय घ्यायची आहे की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड फॉर सीट ॲज पर फर्स्ट 6 प्रेफरन्स इन राऊंड 3, त्यामुळं ॲटो फ्रीज होणार आहे। जर तुम्हाला पहिल्या 6 पैकी कोणताही एक प्रिफरन्स लागला, तो 1 नंबरचा लागो, तो 2 नंबरचा लागो, 3 नंबरचा लागो, 4 नंबर, 5 नंबर किंवा 6 नंबर, पहिल्या 6 कॉलेजेस पैकी कोणतंही कॉलेज तुम्हाला लागलं तरी तुमचं त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होणार आहे। काय होणार आहे? ॲटो फ्रीज। म्हणून थोडं काळजीपूर्वक ऑप्शन फॉर्म फिल करायचा। फॉर्म कसा फिल करायचा जेणेकरून ॲटो फ्रीज होणार नाही, याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी म्हणून यूट्यूब व्हिडिओ आहे, तुम्ही ते काय करायचा, चेक करायचा, बघायचा, देनच ऑप्शन फॉर्म फिल करायचा। मी त्या ठिकाणी या चॅनलवरती रिसर्च कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी सर्च करून व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करतो। तो व्हिडिओ पाहून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फिल करू शकता, जेणेकरून तुमचा ॲटो फ्रीज होणार नाही। बट माझ्याकडून व्हिडिओ अपलोड करणं नाही झाला तर तुम्हाला कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजी हा व्हिडिओ पाहून ऑप्शन फॉर्म फिल करायचा आहे, जेणेकरून तुमचा ॲटो फ्रीज होणार नाही। त्यामुळे काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फिल करताना काळजी घ्यायची आहे। पहिल्या 6 पैकी आपल्याला कोणतंही कॉलेज लागलं तर आपल्याला त्या ठिकाणी ॲटो फ्रीज होणार आहे ना, आपल्याला कोणत्याही हालतीमध्ये किंवा एनी हाऊ कंडिशन आपल्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यावंच लागणार आहे। त्यामुळे थोडी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला ॲटो फ्रीज होणार नाही। आणि ऑप्शन फॉर्म फिल करण्याची इम्पॉर्टंट डेट्स आहे 21 तारखेपासून 23 तारीख, 21/8/2026 ते 23/8/2026 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।